20 मे नंतर तुरीचे दर या 3 कारणांमुळे होणार 9,000 रुपये पार, तर चालू वर्षी उत्पादनामध्ये झालेली घट आणि तूरडाळ मिलवाल्यांकडून तुरीला वाढलेली मागणी यामुळे तुरीच्या दरात गेल्या आठवड्यापासून प्रति क्विंटल 700 ते 800 रुपयांची वाढ त्या ठिकाणी झाली। हिंगणघाट सारख्या बाजार समितीमध्ये तुरीला तब्बल 9,030 रुपयांचा सर्वाधिक दर मिळतोय, तर मागणी आणि पुरवठा यांचं गणित हे पूर्णतः बिघडलं। 31 मार्च 2027 पर्यंत तुरीची आयात ही फ्री करण्यामध्ये आली आहे आणि तरी देखील तुरीचे दर हे आता तेजीमध्ये आहेत। एकूणच 2025-26च्या हंगामामध्ये देखील तुरीचं जे काही उत्पादन आहे त्यामध्ये 1.7 लाख टनांची घट होण्याचा अंदाज असल्यानं तुरीचे बाजारभाव हे तेजीमध्ये राहतील। शिवाय 2025-26च्या हंगामामध्ये तुरीसाठी जो काय हमीभाव आहे तो 8,450 रुपये इतका त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि यामुळं तुरीच्या दराला त्या ठिकाणी आधार मिळणार आहे। तुरीचे बाजारभाव खरंच 9,000 रुपयांचा टप्पा पार करणार का, अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा असताना निर्यातीचं आणि आयातीचं गणित नेमकं काय असणार, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नेमकी तुरीची जी काय हालचाल आहे ती कशी असणार आणि शेतकऱ्यांनी नेमकी तूर विकायची की ठेवायची या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, आपण एकंदरीतच जर का पाहिलं तर तुरीचे जे बाजारभाव आहेत हे त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा, एकंदरीत तुरीची आयात, तूर डाळीची जी काय मागणी आहे या सर्व गोष्टींवरती तुरीचे दर हे त्या ठिकाणी अवलंबून असतात। राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समिती आहे मग त्यामध्ये त्या ठिकाणी हिंगणघाट बाजार समिती असेल, अकोला असेल, जालना असेल, कारंजा असेल, रिसोड असेल, यासारख्या बाजार समित्यांमध्ये तुरीला त्या ठिकाणी जवळपास 8,000 रुपयापर्यंत जे बाजारभाव आहे ते त्या ठिकाणी आता मिळत आहेत आणि जे बाजारभाव आहे ते मागच्या आठवड्यापेक्षा जवळपास 700 ते 800 रुपयांनी त्या ठिकाणी वाढलेत आणि यामुळे शेतकरी राजा हा थोडा सुखावला गेला। बाजारभावाढीचं मुख्य जे काय कारण आहे ते म्हणजे उत्पादनामध्ये झालेली जी घट आहे आणि जी डाळ मिल मालकांकडून तुरीची जी काय मागणी आहे ती आता त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि म्हणूनच तुरीला सध्या बाजारभाव मिळत आहे। तर यंदा पावसाच्या लहरीपणामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली। फक्त भारतालाच नाही तर आपल्या राज्याच्या पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी जो काय मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि म्हणून जे काही तुरीचं उत्पादन आहे ते त्या ठिकाणी घटलेलं आहे। एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामधली जी काय परिस्थिती आहे तर भारत तुरीचे बाजारभाव नियंत्रित ठेवण्यासाठी आफ्रिकन देश असतील, मग त्यामध्ये मोझांबिक असेल, मालावी असेल आणि म्यानमारकडून तुरीची जी काय आयात आहे ती त्या ठिकाणी करत असतो। परंतु महत्त्वाची अपडेट अशी आहे की 31 मार्च 2027 पर्यंत तुरीची जी काय फ्री आयात आहे ती आता त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। पण तरीही देखील आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीचे बाजारभाव तेजीत आहे। म्यानमारमध्ये तुरीचा साठा मर्यादित आहे, त्यामुळे जरी आयात जरी झाली ती खूप स्वस्त दरामध्ये होईल असं त्या ठिकाणी वाटत नाही। याचा अर्थ आयात होऊन देखील देशी तुरीला त्या ठिकाणी मिळणारी जी काय मागणी आहे ती आता त्या ठिकाणी कमी होणार नाही। दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर तुरीच्या उत्पादनाची जी काय आकडेवारी ती 2023-24, 24-25 आणि 25-26 मध्ये जवळपास ती त्या ठिकाणी 34.17, 36.24 आणि 34.55 म्हणजे 2024-25 पेक्षा 25-26 मध्ये जी काय मागणी आहे ती आता घटणार आहे। एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये जवळपास 2025-26 मध्ये 11.90 लाख टन एवढं जे काही उत्पादन आहे ते आता त्या ठिकाणी होणार आहे आणि जवळपास याच उत्पादनामध्ये प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीमुळे 1.7 लाख टनांचा घट होण्याचा अंदाज त्या ठिकाणी आहे। यामुळे बाजारभाव हे तेजीत राहतील। दुसरी शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासा देणारी जी काय बातमी आहे ती म्हणजे तुरीच्या हमीभावात झालेली वाढ। 2025-26साठी केंद्र सरकारनं हमीभावामध्ये जवळपास 450 रुपयांची वाढ करून तो जो काय दर आहे तो जवळपास आता 8,450 रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी गेलेला आहे। खर्च आणि उत्पन्नाच्या तुलनेमध्ये जवळपास 50 ते 55% नफा हा त्या ठिकाणी सुनिश्चित या दरामुळे त्या ठिकाणी होणार आहे। दुसरीकडं इम्पोर्ट एक्सपोर्टचा जो काय डाटा आहे तो जर आपण पाहिला तर 2024-25 मध्ये भारताने सुमारे 8 ते 9 लाख टन तुरीची आयात केली आणि 31 मार्च 2027 पर्यंत फ्री इम्पोर्ट पॉलिसी धोरण आहे आणि याचमुळं आफ्रिकेतील मोझांबिक, मालावीमध्ये उत्पादनामध्ये घट देखील झाली आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात दर हे चढेच राहतील आणि याचाच फायदा भारतीय शेतकऱ्यांना होईल असं एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतंय। दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर जागतिक स्तरावरती तुरीचा जो काय बाजार आहे तो 4.02% ते 7.5% वेगाने वाढण्याचा अंदाज त्या ठिकाणी वर्तवला आहे आणि 2029 पर्यंत तुरीची जी काही जागतिक मागणी ती 30 दशलक्ष टनांच्या पार त्या ठिकाणी जाऊ शकते आणि याच दरम्यान जे काही तुरीचे बाजारभाव आहेत ते जवळपास 9 ते 12,000 रुपये राहण्याचा जो काही अंदाज आहे तो त्या ठिकाणी व्यक्त केला गेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का तूर अजूनही शिल्लक असेल आणि जर तुम्ही बाजारामध्ये विक्रीसाठी जर आणणार असाल तर रोजचे बाजारभाव तुरी विक्रीचं जे काही नियोजन आहे ते जर तुम्ही केलं
तर तुम्हाला तूर विक्रीच्या माध्यमातून नफा हा त्या ठिकाणी मिळू शकतो.